सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मेदूवडा बनवताना शेप जमत नाही म्हणून तुम्हीही वैतागता का? कितीही प्रयत्न केला तरी वडा हातातून पसरतोच, व्यवस्थित शेप येत नाही. पण आज मी तुम्हाला अशी भन्नाट आयडिया दाखवणार आहे, ज्यामुळे तुमचा वडा जो आहे तो एकदम परफेक्ट शेपचा तयार होणार आहे. शिवाय फक्त शेपच नाही, तर आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी खुसखुशीत बनण्यासाठी एक खास ट्विस्टही दाखवणार आहे. यासाठी पिठामध्ये एक सिक्रेट मिक्स ॲड करणार आहे. ही ट्रिक पाहिल्यावर तुम्हाला तुमचा वडा जो आहे तो कधीच फेल होणार नाही. अगदी पहिल्या प्रयत्नात कोणीही सहज बनवू शकेल, इतक्या साध्या सोप्या टिप्स या व्हिडिओसोबत सांगितलेल्या आहेत. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी ही उडदाची डाळ भिजत घातलेली होती. या ठिकाणी पहिली आणि महत्त्वाची ट्रिप म्हणजे ही जी डाळ आहे ही फक्त 3 तासच भिजवायची आहे. 3 तासापेक्षा जास्त भिजवायची नाही. यानंतर स्वच्छ धुवून यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची, 1 इंच आलं, 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून याची मिक्सरमधून छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे. आवश्यकता वाटली तर थोडंसं अगदी 1 ते 2 टेबलस्पून पाणी घाला आणि ही बारीक पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सर्व जी डाळ भिजत ठेवलेली होती ही आपण पेस्ट करून घ्यायची आहे. बरेच जण काय करतात, रात्री डाळ भिजत घालतात किंवा जास्त वेळ जर तुम्ही डाळ भिजत घातली तर आपले वडे जे आहेत ते एकदम क्रिस्पी होणार नाहीत. यासाठी फक्त 3 तास डाळ पुरेशी आहे. आता अशा प्रकारे आपण सर्व हे डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरमधून. आता अतिशय महत्त्वाची टीप या ठिकाणी, दुसरी जी टीप आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी हे जे पीठ आहे हे सर्व आपण हाताने अशा प्रकारे असं फेटायचं आहे. जितकं जास्त आपण हे फेटू ना मिश्रण, तितकं जास्त वडा आपला हलका फुलका आणि एकदम क्रिस्पी असा होतो. या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं घासायचं आहे हाताला, असं ताटाला आपलं एक असं पसरटच भांडं घ्यायचं आहे, खोलगट घ्यायचं नाही, म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे पीठ फेटता येतं. अशा प्रकारे एक 3 ते 4 मिनटं व्यवस्थित अगदी फेटून घेतल्यानंतर आपण यामध्ये काही घटक ॲड करायचे आहेत. या ठिकाणी ज्या वाटीने आपण उडदाची डाळ मोजून घेतली होती तर 2 वाटी आपण उडदाची डाळ घेतली होती. तर या ठिकाणी अर्धी वाटी डाळीचं पीठ वापरायचं आहे. हरभरा डाळीचं पीठ या ठिकाणी वापरलेलं आहे आणि 3 ते 4 टेबलस्पून आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरायचं आहे. यामुळे आपले वडे एकदम क्रिस्पी होतात. टेस्टनुसार या ठिकाणी मीठ वापरायचं आहे आणि हे आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. पुन्हा हे आपण केकचं मिश्रण ज्या पद्धतीने फेटतो त्या पद्धतीने व्यवस्थित हे छान असं फेटून घ्यायचं आहे. पुन्हा एक 3 ते 4 मिनटं हे छान फेटायचं आहे. समजा तुमच्याकडे वेळ नसेलच तर तुम्ही हे मिक्सरमधून फिरवलं तरी चालेल, परंतु त्याहीपेक्षा असं हातानं जितकं तुम्ही जास्त फेटाल तितके वडे तुमचे हलके फुलके आणि क्रिस्पी होतील. आता हे आपलं मिश्रण जे फेटलेलं आहे हे हलकं फुलकं झालं आहे का, हे कसं ओळखायचं आहे? तर हे फेटतानाच आपल्याला दिसतं की हे एकदम फेसाळल्यासारखं हलकं हलकं झालेलं वाटतं. परंतु तरीही तुमच्या लक्षात येत नसेल तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे, एका बॉल्समध्ये, आणि यामध्ये थोडंसं पीठ आपण हे सोडायचं आहे. अगदी वरच्यावर हे पीठ तरंगलं गेलं, अगदी वरच्यावर हलकं फुलकं असं तरंगलं तर समजायचं आपलं पीठ हे तयार झालेलं आहे. आता आपले वडं बनवण्यासाठी हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. आता बऱ्याचदा आपण काय करतो, हे वडे बनवत असताना हातावर बनवून पाहतो. कोणी सांगतं की आपली जी चहाची गाळणी आहे त्याच्यावर ठेवून वडे बनवा, तसंही करायला जातो, परंतु आपले वडे परफेक्ट काही होत नाहीत. अगदी त्याचा आकार असा गोल व्यवस्थित होत नाही, वाकडे तिकडे होतात, किंवा अगदी आपण भजी करतो अशा पद्धतीने बऱ्याचदा आपले वडे असे फेल जातात. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक भन्नाट आयडिया या ठिकाणी सांगणार आहे. अशा प्रकारे गाळणीवरती किंवा पळीवरती, झाऱ्यावरती असे वडे न बनवता या ठिकाणी आपल्याकडे ज्या दुधाच्या पिशव्या किंवा आपली चहा पावडर वगैरेची पिशवी असते, तर अशी जाड प्लॅस्टिकची कवर असलेली बॅग घ्यायची आहे. यामध्ये हे सर्व वड्याचं मिश्रण भरायचं आहे आणि याचा कोपरा कट करायचा आहे आणि अशा प्रकारे आपण हे वडे बनवायचे आहेत. हव्या त्या शेपमध्ये आपण अगदी भर हवे तसे आपण वडे बनवू शकतो. या ठिकाणी पाहू शकता आपला अजिबात शेप बिघडत नाही. अगदी बाहेर गाड्यावर मिळतात तशा प्रकारे आपण वडे अगदी पहिल्याच प्रयत्नात बनवू शकतो. आहे की नाही भन्नाट आयडिया? तर नक्की अशा प्रकारे बनवून पहा. तुमचे वडे अजिबात फेल जाणार नाहीत.
व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. तर अशा प्रकारे मंद आचेवरती छान सोनेरी रंगावरती आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि आपण टिश्यू पेपरवर हे काढून घ्यायचे आहेत. खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसोबत एकदम छान असे हे क्रिस्पी वडे घरच्या घरी नक्की तयार करा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.